नववर्षाच्या स्वागताला पनवेलमध्ये जनहिताचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ॲम्ब्युलन्स चालक मालक जनहित संस्थेच्या अधिकृत फलकाचे अनावरण करण्यात आले। उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात नागरिकांना परवडणाऱ्या दरात आणि शासन नियमानुसार ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। या भव्य उद्घाटन सोहळ्याला महापौर नितीन पाटील, वाहतूक संघटना अध्यक्ष रवी नाईक, RPI नेते प्रभाकर कांबळे, युवा नेते सरचिटणीस भाजपा रुपेश नागवेकर, पत्रकार रुपालीताई शिंदे, शिवसेना महिला नेत्या मंदाताई जंगले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲम्ब्युलन्स सेवा अधिक सुलभ आणि परवडणारी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। तसेच पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले। पनवेलमध्ये नववर्षात सुरू झालेला हा जनहिताचा उपक्रम गरजू रुग्णांसाठी ठरणार मोठा आधार। सेवा हीच धर्म। पनवेलमध्ये नव्या उपक्रमाची सुरुवात। चालक मालक जनहित संस्था पनवेल जी शासन मान्य संस्था आहे, यांच्या आजच्या या ग्रामीण रुग्णालयाच्या युनिटच्या उद्घाटन प्रसंगी आपणामध्ये उपस्थित RPIचे नेते, आमचे मित्र प्रभाकरजी कांबळे, या इथे आमचे मित्र आणि या संपूर्ण वाहतूक संघटनेला ज्यांनी अतिशय आतापर्यंत बळ दिलं असे आमचे मित्र रवीजी नाईक, आमचे सरचिटणीस रुपेशजी नागवेकर, आमच्या धडाडीच्या पत्रकार रुपालीताई आणि उपस्थित सर्व आपण चालक मालक संघटनेचे सदस्य। खरोखर म्हणजे एखादा व्यवसाय हा अडचणीच्या काळातला तसा ॲम्ब्युलन्स सेवा हा व्यवसाय, कारण एखाद्याला रुग्णाला अडचण होते तेव्हाच तो ॲम्ब्युलन्सची मागणी करतो। पण आपण तुमच्या संस्थेच्या नावामध्ये जनहित आहे, त्यामुळे आपण व्यापक जनहिताचा विचार करून सेवावृत्तीने या व्यवसायाचा आपण जास्तीत जास्त आपण लाभ द्यावा अशी मी आपणास या प्रसंगी खरोखर विनंती करीन। आणि आपण सर्वजण व्यापक जनहित करून आज एकत्र आलाय। रवीजी बोललेत की आपण सर्व एका छत्रछायेखाली आलेला आहात, सर्वांनी एकत्र येऊन हा आजचं युनिटचं उद्घाटन ठेवलं, त्यामुळे मी तुम्हाला प्रथम सर्वांना धन्यवाद देतो। मी एवढंच या निमित्ताने सांगेन की आपण व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाला तर आपण जास्तीत जास्त सेवावृत्तीने करावाच, पण आपण ह्या भागात राहतो, ह्या भागामध्ये जास्ती करून रहिवासी पण आहेत, त्यांनीही आपल्याला कुठली नावं ठेवली नाही पाहिजे, त्यांनी आपल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे। पण कोणी आपल्याला चांगलं म्हटलं तर आपण म्हणतो ना, एखाद्याची दुवा कामाला येते, तर त्यांनी जर आपल्याला चांगल्या दुवा दिल्या, तुमच्या या व्यवसायाला चांगले दिवस नक्कीच येतील। आपण अडचणीच्या काळात रुग्णांना सेवा देता, आम्हाला खरोखर चांगली गोष्ट आहे। आपण असेच एकत्रित काम करा आणि कराल, व्यापक जनहिताचा जे आपल्या संघटनेच्या नावामध्येच आहे याचाही विचार आपण कराल अशी मी आशा बाळगतो। तुम्हाला या तुमच्या युनिटच्या प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा देतो। तुम्हाला जी काही मदत भविष्यात लागेल, ज्या काही अडचणी लागतील, त्यासाठी मी आहेच। आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेतच, आमचे रवीजी आहेत, सगळं आमचं भारतीय जनता पार्टी, महायुती, RPIचे नेते पण आपल्या सोबत आहेत, तेही आहेत। आम्ही सगळे तुमच्या सोबत राहू, तुमच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही तुमच्या सोबत राहू आणि तुम्हाला जे काही अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी आम्ही अग्रेसर राहू, या प्रसंगी ग्वाही देतो। आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही ही शाखा उघडलीत, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। गुढीपाडव्याच्या नववर्ष हिंदू सणाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रथम ॲम्ब्युलन्स जनहित संस्थेच्या सर्व चालक मालक सदस्यांना धन्यवाद देतो। त्यांनी कोणता झेंडा हाती घेऊ, म्हणजे कुठलाही राजकीय झेंडा हाती न घेता व्यापक जनहिताचा झेंडा आज हाती घेतलेला आहे। ते सगळे एकत्र आलेले आहेत, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो। जसं तुम्ही म्हणालात की या इथे गोरगरीब जनतेला सेवा लागते आणि खरोखरच मी मगाशी आवाहन केलेलं आहे त्यांना की आपण हा ॲम्ब्युलन्स